सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन डिस्कस करणार आहे. आज झालेले ट्रेड दोन्ही आपले डिस्कस करणार आहे. कालचं ॲनालिसिस काय होतं, आज नवीन कुठल्या लाईव्ह मार्केटमध्ये नवीन लेवल्स दिल्या, त्या लेवल्सवरती आपण काम केलं, त्या लेवलचे रिझल्ट काय राहिले आणि त्यानंतर मार्केटनं काय प्राइस ॲक्शन ठेवलं, यावरून उद्यासाठीचे कुठं लेवल्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, तिचे टार्गेट कुठं ठेवता येईल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की लक्ष देऊन बघायचा आहे. लॉजिक जे मी सांगतोय ते क्लिअर करून घ्यायचे आहेत, जेणेकरून उद्या मार्केट त्या लेवलला आल्यावरती कसं रिॲक्ट करणार आहे हे बघितल्यावर तुम्हाला ते समजायला सोपं होऊन जाईल. तर चालेल, आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. जे कोणी नवीन असतील, माझे जुने व्हिडिओज बघितले नसतील, तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मार्केट ॲनालिसिस आणि लाईव्ह ट्रेडिंग असे दोन्ही प्लेलिस्ट आहेत. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय जुने सगळे व्हिडिओज. त्यामुळे तुम्हाला हे आत्ताचे आणि इथून पुढचे व्हिडिओज समजायला पण सोपे होतील. जुने व्हिडिओज पण बघत राहा. जसं वेळ मिळेल तसं तो कंटेंट बघा, जेणेकरून तुम्हाला खूप काही प्राइस ॲक्शन, कन्सेप्ट कशा असतात, परत काय लॉजिक, ट्रॅपचं लॉजिक मी कसं लावतोय, मी कसं चार्टकडं बघतोय, कशा प्रकारे चार्टकडं बघितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर व्हायला सोप्या होतील. तर चालेल, आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण बघू शकताय की काल दोन्ही लेवल दिलेल्या, 933 एक बाय लेवल, 913 एक सेल लेवल. मार्केटनं आज एक गॅपडाऊन ओपनिंग दिली, तिथून तो कंटिन्यू फॉलमध्ये होता, सलग फॉल. तर बघू शकताय की इथं एक लेवल आहे डेली टाइम फ्रेमला, की बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं होतं की ही गॅप फिल होऊन जाईल. तर मार्केटनं काय केलं, लोला अटेम्प्ट केलं, तिथून रिव्हर्सल घेतलेला आहे. ओके, यानंतर आपण एक व्हॉट्सअप ग्रुपला 2 लेवल शेअर केल्या होत्या की एक टोटल रिव्हर्सल, की निफ्टी 25,830ला आला तर टोटली इथून रिव्हर्स होऊन जाईल. आणि जर आपला ट्रेड 1 ट्रॅप झाला तर आपल्याला ट्रेड 2 पुन्हा एकदा निफ्टीचं लोअर लेवल्स, डे लो पर्यंत निफ्टी जाताना बघायला मिळेल. तर मार्केटनं काय केलं, एक्झॅक्टली आपल्याला रिव्हर्सलच्या एंट्री दिली. अर्धा तास तो त्या लेवलला थांबला, तिथून मार्केटनं रिव्हर्सल घेतलं. म्हणजेच आपण पहिल्या ट्रेडमध्ये ट्रॅप झालं, त्यामुळं आपण सेकंड ट्रेडमध्ये एंट्री घेतली, मार्केटनं सेकंड ट्रेडमध्ये पण ट्रॅप केलं. यानंतर मार्केट पुन्हा एकदा हायर साईड जात राहिलं. तर बघू शकता परत एकदा आपल्या सेल लेवलला, म्हणजे काल दिलेल्या ॲनालिसिसमध्ये एक्झॅक्ट सेल लेवलवरनंच आपल्या टार्गेट लेवलपर्यंत हे निफ्टी डाऊन साईड मुवमेंट केलेला आहे. तर हाच ट्रेड आपण घेतला नाही, कारण की ऑलरेडी 2 ट्रेड झालेले होते. ओके, तर या सगळ्या ॲनालिसिसवरून उद्या काय होणार निफ्टी याचं आपल्याला प्रेडिक्शन बघायचं आहे. चार्ट पहिला मी क्लिअर करून घेतो. गॅप अप ओपनिंग झालं तर काय गेम प्लॅन असणार आहे, गॅप डाऊन ओपनिंग झालं तर काय गेम प्लॅन असणार आहे. टार्गेट सेट करायचं आहे, कुठे एंट्री लेवल आपल्याला मिळतील, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आज बघू शकताय मार्केटने एक सेल, यानंतर ज्यावेळेला मार्केट हायर साईड निघायला चालू केला, इम्पल्सिव्ह मूव, पुल बॅक, इम्पल्सिव्ह मूव, पुल बॅक, इम्पल्सिव्ह मूव, पुल बॅक, आणि इथं थोडंफार सेलिंग. तर हे आजचं मार्केटचं स्ट्रक्चर होतं. तर या कॅन्डलला हे पुट बायर रिटेलला इन्व्हिटेशन होतं, तिथून परत एकदा मार्केट हायर साईड, पुन्हा एकदा सेलिंगला मार्केटला खाली सोडलं, पुट बायरला इन्व्हिटेशन, रिटेल पार्टिसिपेशनची एंट्री, मार्केट पुन्हा एकदा हायर साईड. या लेवलला पुट बायरांनी बऱ्यापैकी लॉस बुक केले. पुन्हा एकदा मार्केट काय केले, ह्याच रेंजला येऊन क्लोजिंग दिले, जिथं पुट बायर्स ट्रॅप आहेत. तर उद्या मार्केटला हीच लेवल महत्त्वाची राहणार आहे.
लेवल मार्क करून घ्या 25,838. मार्केटनं काय केले, इथं पुट बायर ट्रॅप आहेत, इथं पुट बायर ट्रॅप आहेत. बऱ्यापैकी काही जणांनी तर काढून घेतला असणार आहे. पुन्हा एकदा मार्केट त्याच लेवलला येऊन थांबले, जे याचा अर्थ काय, मार्केट परत एकदा हायर साईड मोमेंटम करायला ट्राय करणार. कारण की मार्केटला या लेवलला यायचं आहे 25,942. तर यामध्ये आपल्याला एक 70 पॉईंटचं ट्रेड मिळून जाईल. यासाठी उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग, यानंतर 25,838 या लेवलला थोडंफार मार्केट रिटेस्टला येईल. त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री घ्यायची आहे. $25,600चा कॉल स्ट्राईक नोट करून घ्या ॲट करंट मार्केट प्राइस. उद्या एक पॉझिटिव्ह ओपनिंग, तिथून थोडंसं रिटेस्टला आपल्या लेवलला 25,838 ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला आपल्याला 25,600चा कॉल या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. टार्गेट असणार आहे 70 पॉईंटचं 25,909. ओके. यानंतर एक सेल साईड एंट्री लेवल. जर हे मार्केटचं स्ट्रक्चर शिफ्ट असेल, हे हायर साईडचं स्ट्रक्चर इथून जर का डाऊन साईड चालू झालं असेल, या पुलबॅक नंतर अजून एक इम्पल्सिव्ह मूव्ह मार्केट ह्या फेजमध्ये खाली आलं पाहिजे. तर यासाठी आपली सेल साईड एंट्री असणार आहे. $820, 25,820. एक निगेटिव्ह ओपनिंग, यानंतर रिटेस्ट आणि 50 पॉईंट डाऊन साईडची मुवमेंट मार्केट पुन्हा एकदा करू शकते. टार्गेट पण मार्क करून घ्या 25,767. हे असणार आहे लोअर साईडचं टार्गेट. स्ट्राईक नोट करून घ्या 26,000चा पुट ॲट करंट मार्केट प्राइस. या ट्रेड मागे लॉजिक काय असणार आहे, तर आज जे मार्केटनं स्ट्रक्चर केले, हायर हाईज हायर लोज, इथून या लेवलला मार्केटनं स्ट्रक्चर ब्रेक केले. हा जर काही जर रिटेस्ट आहे, तर इथून अनेकदा मार्केट डाऊन साईड मुवमेंट करताना आपल्याला पुटमध्ये एंट्री देणार. 26,000चा पुट एंट्री 25,820 या लेवलला असणार आहे आणि टार्गेट असणार आहे 25,767. ओके, तुम्ही पण माझ्यासोबत लेवल्स ड्रॉ करून घ्या. सेम अनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करतोय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही फोटो घेऊ शकताय. ओके, हायर साईड एक 70 पॉईंटचा टार्गेट आहे, लोअर साईड 50 पॉईंटचा टार्गेट आहे. दोन्हीला 30 रुपयाचा स्टॉप लॉस असणार आहे. तर हे होतं आपलं आजचं उद्यासाठीचं प्रेडिक्शन, त्यामागचं लॉजिक. तुम्ही व्हिडिओतला पार्ट
व्यवस्थित लक्ष देऊन बघा. कुठला पार्ट जर का एखादा लक्षात आला नाही तर तो पार्ट पुन्हा एकदा बघून काढा, जेणेकरून ते लेवल्स इथं का ड्रॉ केल्यात हे तुम्हाला समजेल, त्यामागचं लॉजिक काय आहे. आणि नेक्स्ट डे उद्या लाईव्हमध्ये मार्केट त्या लेवलला आल्यावरती रिॲक्ट करत असेल तर ते तुम्हाला लॉजिक समजेल की त्यामुळंच ते तसं करा लागले. आजचं जर का स्ट्रक्चर शिफ्ट असेल तर मार्केट डाऊन साईडच राहून खाली जाईल. तर आज जे पुट बायर्स ट्रॅप झाल्यात त्याच लेवलला मार्केट येऊन थांबले. या लेवलला इथं पुट बाईंग ट्रॅप झाले, इथं पुट बाईंग ट्रॅप झाले, याच लेवलला मार्केट आहे. पॉझिटिव्ह ओपनिंग रिटेस्ट या लेवलच्या खाली येणारच नाही. इथून हायर साईड परत मोमेंटम. जोपर्यंत हे लोक ह्या हायर लेवलला लॉस बुक करत नाहीत तोपर्यंत हे हायर साईड राहू शकते. आणि डाऊन साईडचं लॉजिक काय आहे? हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, पुन्हा एकदा एक रिटेस्ट आणि डाऊनवर्ड जर्नी परत एकदा कंटिन्युएशन. हे होतं हे डाऊन साईडचं लॉजिक. तर चालेल, उद्या त्या लेवल्सला मार्केट आल्यावरती आपण कसं एक्झिक्युशन करतोय हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये बघायला मिळेल. तर जुने व्हिडिओज बघा, त्यामुळे तुम्हाला लेवल समजतील, त्यामागचं लॉजिक जे एक्सप्लेन करतोय ते समजेल. आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचे व्हिडिओ बघा, जेणेकरून मार्केट दुसऱ्या दिवशी त्या लेवलला आल्यावरती लाईव्हमध्ये आपण एक्झिक्युशन कसं करतोय हे पण तुम्हाला समजायला सोपं होईल. चालेल, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ कंटेंट आवडला तर लाईक करा. आपले मित्रपरिवार जे कोणी ट्रेडिंग करते, शिकत आहेत, शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड होतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चालेल, उद्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये भेटूया.